नमस्कार मित्रांनो, क्यूए विथ मध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लूप शिकलो. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो आधी नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे. आज आपण जावामधील खूप महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, ॲरेज. ऑटोमेशन टेस्टिंगमध्ये टेस्ट डेटा किंवा आय डी स्टोअर करण्यासाठी ॲरे वापरला जातो. समजा तुमच्याकडे 5 एम्प्लॉई आय डीज आहेत. जर प्रत्येक व्हॅल्यू वेगवेगळ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली तर कोड खूप मोठा होतो आणि तो मेंटेन करायला खूप अवघड जातो. यासाठी जावामध्ये आपण ॲरेज यूज करतो. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ॲरे म्हणजे काय, ॲरे का यूज केला जातो, ॲरेचा सिंटॅक्स, इक्लिप्समध्ये प्रॅक्टिकल एक्झाम्पल, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आणि होमवर्क. What is array? Array म्हणजे काय? An array used to store multiple values of a same data type in a single variable. म्हणजे एकाच डेटा टाईपच्या अनेक व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी ॲरेज यूज केला जातो. समजा आपल्याकडे अनेक एम्प्लॉईजच्या आय डीज आहेत. त्या आय डीजचा डेटा टाईप सेम आहे, म्हणून आपण तो एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. ॲरेचा सिंटॅक्स काय आहे तो बघूयात. इंट स्क्वेअर बेसिस व्हेरिएबल नेम इक्वल टू न्यू इंट इंडेक्स. आता आपण इक्लिप्समध्ये त्याचं एक्झाम्पल बघूयात. सर्वात आधी मार्क्स या नेमने इंटिजर ॲरे क्रिएट करूयात. इंट मार्क्स आणि इंटिजर इक्वल टू कर्ली ब्रेसेस मध्ये 10, 20, 30, 40, 50. या ॲरेमध्ये मी 5 मार्क्स स्टोअर केले आहेत. 10, 20, 30, 40, 50. प्रत्येक व्हॅल्यूला आपण इंडेक्सिंग नुसार ऍक्सेस करू शकतो आणि प्रिंट करू शकतो. आणि इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते. समजा मला 40 प्रिंट करायचं आहे, तर मी लिहिणार सिस्टीम डॉट आउट डॉट println मार्क्स 0th इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स, थर्ड इंडेक्स. थर्ड इंडेक्सला 40 आहे. आता याला सेव्ह करून रन करून बघूयात. राईट क्लिक केला, रन ॲज जावा ॲप्लिकेशन. कन्सोलमध्ये 40 प्रिंट झालाय. म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट println मध्ये डायरेक्टली 40 न लिहिता त्याचा इंडेक्स यूज केलाय. आता समजा मी इथे इंडेक्स टाकला 0, तर 0 इंडेक्स मध्ये 10 आहे. तर आपल्याला आउटपुट काय आलं पाहिजे, 10. रन करून बघूयात. आउटपुट आलंय 10. हा झाला ॲरे. आता आपण ॲरे बरोबर लूप कसं यूज करतात ते बघूयात. सेम ॲरे घेऊयात मार्क्सचा. आता समजा आपल्याकडे इथं 5च व्हॅल्यू आहेत, पण समजा आपल्याकडे 100 व्हॅल्यूज असतील, तर त्या केसमध्ये आपण लूप्स यूज करणार. त्यासाठी जितक्या पण व्हॅल्यूज आहेत त्यांच्यासाठी सिस्टम डॉट आउट डॉट println रिपीटेडली लिहायची गरज नाही. त्यासाठी आपण फॉर लूप यूज करतो. आता फॉर लूप यूज करण्यासाठी आपण फॉरचा सिंटॅक्स आहे फॉर इंट आय इज इक्वल टू 0. म्हणजे आपण इथे काय केलं, इनिशियलायझेशन केलं. आय 0 का, कारण इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते म्हणून 0.
आणि आता कंडिशन लिहिणार आय इज लेस दॅन मार्क्स डॉट लेंथ आणि आय प्लस प्लस. मार्क्स डॉट लेंथ का लिहिलं? कारण आपल्याला नंबर ऑफ हाऊ मेनी नंबर ऑफ व्हॅल्यूज आर देअर, म्हणजे तिथपर्यंत आपल्याला ते लूप चालवायचंय. आता आपण आतमध्ये कोड लिहिणार सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल. कोड मध्ये काय येणार? मार्क्स आणि त्याचा इंडेक्स आय का दिला? कारण आपण इनिशियलायझेशन आय ने केलंय, आय इज इक्वल टू 0 आणि ते मार्क्सच्या लेंथ पर्यंत. मार्क्सची लेंथ काय येते? 0 1 2 3 4. इथं 4 आहे. आय ची व्हॅल्यू मार्क्स डॉट लेंथ 3 पर्यंत हा लूप चालेल आणि जेव्हा 4 होईल तेव्हा हा लूप टर्मिनेट होईल. आता याला आपण रन करून बघूयात. आउटपुट मध्ये जितक्या पण व्हॅल्यूज आहेत मार्क्सच्या त्या प्रिंट झाल्यात. आता इंटरव्ह्यू क्वेश्चन बघूयात काय आहेत ते. इंटरव्ह्यू मध्ये हे क्वेश्चन खूप वेळा विचारले जातात. व्हॉट इज अरे, वाय यूज अरे, व्हॉट इज इंडेक्स, डज अरे स्टार्ट फ्रॉम 0. आजचा होमवर्क: क्रिएट अन अरे, स्टोर 10 20 30 40 50, प्रिंट ऑल द व्हॅल्यूज युजिंग लूप. म्हणजे एक इंटिजर अरे तयार करा, त्यामध्ये 10 20 30 40 50 स्टोर करा आणि फॉर लूप वापरून त्या व्हॅल्यूज प्रिंट करा. होमवर्क कंप्लीट झाला असेल तर अरे कंप्लीटेड कमेंटमध्ये नक्की लिहा. आज आपण अरे इन जावा शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मेथड शिकणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि QA विथ ऋषीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.